गुरु पद्मसंभव ज्यांना गुरु रिनपोचे म्हणूनही ओळखले जाते, ते तिबेटी बौद्ध धर्मातील एक आदरणीय व्यक्ती आहेत। तिबेटी बौद्ध धर्माच्या 4 प्रमुख शाखांपैकी सर्वात जुने असलेल्या निग्मा शाळेच्या प्रमुख संस्थापकांपैकी ते एक आहेत असे मानले जाते। गुरु पद्मसंभव यांनी 8व्या शतकात तिबेटमध्ये वज्रयान बौद्ध धर्म आणला। तिथे त्यांनी विविध स्थानिक परंपरा आणि प्रथांमध्ये बौद्ध शिकवणी स्थापित करण्यासाठी कार्य केले आणि 8व्या शतकात बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला। बौद्ध धर्माच्या स्थापनेतील अडथळे दूर करण्यासाठी गुरु पद्मसंभव यांनी राजा त्रिसॉंग डेट्सर यांना तिबेटमध्ये आमंत्रित केले। तिबेटमधील साम्ये येथे गुरु पद्मसंभव यांनी पहिला तिबेटी बौद्ध मठाची उभारणी केली आणि ज्यामुळे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार तिबेटमध्ये जोराने सुरू झाला। गुरु पद्मसंभव यांच्या सर्व मूर्त्यांमध्ये त्यांच्या डाव्या हातामध्ये दोर्जे किंवा वज्र नावाची एक वस्तू असते। ती अविनाशी शक्ती आणि आत्म्याचे प्रतीक आहे असे मानले जाते। तिबेटी रीतिरिवाजामध्ये दोर्जेला अनेकदा घंटा जोडली जाते, जे शहाणपण आणि करुणा यांच्या मिलनाचे प्रतीक आहे असे मानले जाते। मित्रांनो, गुरु पद्मसंभव यांनी धारण केलेले हे दोर्जे आजकालच्या 20व्या शतकात देखील पुष्कळ महत्वपूर्ण झालेले आहे। हे दोर्जे अडथळ्यावर मात करण्यासाठी आणि नकारात्मक शक्तींना वश करण्यासाठी वापरले जाते। जसे की टेस्लाचे मालक इलॉन मस्क हे सदा सर्वदा दोर्जेची प्रतिकृती आपल्याजवळ बाळगतात। त्यांच्या बेडरूम मध्ये देखील दोर्जेची प्रतिकृती असते, त्यांच्या समोरच असते आणि त्यामुळेच ते हे प्रचंड यशस्वी झाले अशी लोकांचा समज आहे। तर मित्रांनो, तुम्ही देखील दोर्जेची एक प्रतिकृती स्वतःजवळ ठेवा आणि बघा तुमच्यामध्ये किती बदल होतो किंवा तुम्ही किती यशस्वी होता। बघा, वापरून बघा आणि मला सांगा की दोर्जे कितपत तुम्हाला यशस्वी करते ते। चर्चा